नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट पुढे येत आहे. अपडेट काय आहे मी थोडक्यात सांगतो. सध्या कर्जमाफी चालू आहे आणि या कर्जमाफीचा ज्या ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही अशा प्रकारची बातमी वेगवेगळ्या माध्यमांना आणि आज तर जवळपास जवळजवळ सर्व न्यूज चॅनलला पण तुम्हाला दिसत आहे. मग यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की खरंच आम्हाला नमोचा 9वा आणि 10वा हप्ता जो आहे ऑलरेडी पेंडिंग आहे आणि पेंडिंग असताना सध्या कर्जमाफीचा लाभही शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली नाही. तर अपडेट काय आली पुढे, तर नमोचा हप्ता ज्यांना ज्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यांना मिळणार नाही अशा प्रकारची अपडेट पुढे येते. पण सुरुवातीला एक गोष्ट महत्त्वाची सांगतो आहे, या गोष्टीची अधिकारिक अपडेट अजून आलेली नाही. म्हणजे शासनाने नाही सांगितलं किंवा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा मग कृषी मंत्र्यांनी अशा प्रकारची अपडेट दिली नाही. शासनाच्या स्तरावर अजूनही अपडेट आलेली नाही. पण मग तुम्ही म्हणाल मग न्यूज माध्यमांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या न्यूजमध्ये कसं काय यायली आहे, तर त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टीचा एक हवाला दिला चालला आहे. म्हणजे एक समजा उदाहरणासाठी त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्याच्या मार्फत जे आहे अशा सूत्राच्या मार्फत सांगण्यात आलेली. आता आपण एक थोडक्यात एक इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा. यांनी आता आपण एक लोकसत्ता खूप प्रसिद्ध न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये पण एक सांगण्यात आलेलं आहे बघा. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं बघा इथे स्पष्ट लिहिलं बघा की या प्रकरणी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना विचारणे केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणजे त्यांनी विचारलं आहे बघा की वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. या प्रकरणी त्यांनी म्हणजे सहकार विभागातील अधिकाऱ्याला विचारलं पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही आणि राज्य शासनाकडून पण कोणत्याही प्रकारची अशी अपडेट आलेली नाही. पण तरी देखील शासनाला विनंती आहे, आता एवढ्या मोठ्या माध्यमांमध्ये सर्व न्यूज चॅनलमध्ये जर ही अपडेट येत असेल तर त्याच्यामध्ये काही तथ्य पण असू शकतं. असं नाही की त्याला पूर्णपणे आपण त्याला म्हणजे दुर्लक्षित करू शकतो, नाही. तर शासनाला पण विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये नमोच्या वितरणाच्या संदर्भात नमोच्या जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या संदर्भात असा चुकीचा निर्णय घेऊ नका. कोणता, की कर्जमाफीचा लाभ दिला त्यामुळे नमोचा आम्ही लाभ बंद करणार, अजिबात ते करू नका. तसं जर केलं तर कोणताही शेतकरी ते सहन करणार नाही. आणि पुढे आणखी एक अपडेट अशी आहे याच संदर्भात की 1 वर्षासाठी त्यांना जे हे केलं जाणार म्हणजे अपात्र केलं जाणार. कधीपर्यंत, तर 1 वर्षासाठी अपात्र केले जाणार. कुणाला, जर समजा कर्जमाफीचा लाभ घेतला असेल तर नमोचा हप्ता 1 वर्ष मिळणार नाही अशा प्रकारची अपडेट पण पुढे येत आहे. पण ह्या जेवढ्या बी काही अपडेट आता सध्या येत आहेत तर त्या अपडेटला अधिकारिक जे आहे दुजोरा मिळालेला नाही, म्हणजे ऑफिशियल ती माहिती नाही. त्यामुळे आता तुम्ही जर या घडीला जर विचारलं की अशी सरकाराकडून माहिती आली आहे का, तर त्याचं उत्तर नाही. पण मात्र माध्यमांमध्ये अशी चर्चा होत आहे आणि याद्वारे जे सेंटिमेंट्स म्हणजे नेमकं शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे, शेतकऱ्यांच्या म्हणजे वर्गामध्ये काय प्रतिक्रिया चालू आहे असं जाणून घेण्याचा पण एक हा डाव असू शकतो. पण काही जरी असलं तरी सध्या मात्र अशा प्रकारची अपडेट जी आहे ती आलेली नाही. पण जरी करता अपडेट आली नसेल तर ही जी काही म्हणजे पुढे जे काही ही माहिती मांडली चालली आहे तर या माहितीच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या न्यूजपेपरला माध्यमांना, तर त्यामुळे काय होईल की ही जी गोष्ट जर उद्या जर का खरी ठरली, उद्या जर ही माहिती सत्य ठरली तर नमोच्या संदर्भात बऱ्याचशा लाभार्थ्यांना त्याचं नुकसान होईल. ऑलरेडी 6,000 रुपये मिळतात, वर्षाला 6,000 रुपये मिळतात. 2 हप्ते ऑलरेडी पेंडिंग आहे आणि आता तर असं वाटायला आहे की इतका वेळ जो हप्ता पेंडिंग ठेवण्यामागे असा तर डाव नसावा की म्हणजे नमोचा हप्त्याचं जे काही वितरण जे आहे ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना मिळणार नाही. तर ही जी शक्यता आहे ही नाकारता येत नाही बरं का. पण तरी देखील मात्र जर शासनाने असं केलं तर आपण नक्कीच याच्या संदर्भात आवाज उठवणार आहोत, कारण की असं व्हायला नाही पाहिजे. शेतकऱ्यांचा जो लाभ आहे त्यांना मिळालाच पाहिजे. त्यांचा म्हणजे कर्जमाफी देत आहे तर तुम्ही नमोचा लाभ बंद करू शकत नाही, कारण ऑलरेडी शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे. ही बाब पण शासनाने समजून घ्यायला पाहिजे. तुर्तास जोपर्यंत यावर आता अधिकारिक माहिती येईनच, आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही न्यूज व्हायरल झालेली आहे जिकडे तिकडे बघा म्हणजे न्यूज ह्याच्यामध्ये माध्यमांमध्ये, तर नक्कीच आणि सर्व माध्यमांनी दखल घेतलेली आहे कशाची, की कर्जमाफीमुळे नमोचे हप्ते 1 वर्षासाठी बंद केले जाणार वगैरे वगैरे. म्हणजे ज्यांना मिळाला बाकीच्यांना मिळेल, ज्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना तसं होणार वगैरे वगैरे. पण सध्या यावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का आता चर्चा होत असेल तर यावर सरकारला काहीतरी उत्तर द्यावंच लागणार आहे, आणि हे लगेच होईल. तर जेव्हा पुढील काही अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट ती देण्यात येईल. पण शेवटी परत सांगतोय शासनाला, चुकूनही तसा निर्णय घेऊ नका. नमोचं वितरण हे
लाभार्थी जे पूर्वीचे होते त्यांना मिळालंच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा हप्ता बंद नाही झाला पाहिजे. 1 वर्षाचा सोडा 1 महिन्यासाठी पण बंद नाही झाला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.